ही भाजी पाहून तुम्हाला भूक लागणारच. गावाकडच्या चवीची अगदी झणझणीत अशी भाजी आहे आणि साध्या भाजीतून भन्नाट भाजी बनून तयार होते. तर शेवगा बटाटा रस्सा भाजी खूप सुंदर बनते. तर बघू शकता छान अशी आपली भाजी बनून तयार आहे. नमस्कार, मी कविता. माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, इथे आपण पाव किलो म्हणजेच 250 ग्रॅम इतके आपण शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. त्या छान अशा सोलून घेतलेल्या आहेत. त्यांचे सालं काढून घेतले, कट करून घेतले. इथे एक बटाटा छान असं तुकडे करून घेतलेले आहे. बघू शकता खूप सुंदर भाजी बनून तयार होते मैत्रिणींनो. इथे एक मोठा कांदा घेतला आहे, तो पण कट केला आहे. आपण मसाल्यासाठी हे घेतलेलं आहे. इथे टोमॅटो कट केला आहे, लसूण, अद्रक, तीळ घ्यायचे आपल्याला, खोबऱ्याचं कूट घ्यायचे आणि थोडेसे फुटाणे घ्यायचे. तर बघू शकता साहित्य तुम्ही. आता इथे आपण हे सर्व भाजून घेणार आहोत. सुरुवातीला इथे मी शेंगदाणे भाजून घेत आहे. तर शेंगदाणे छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. आणि ह्या सर्व जिन्नसमुळे इतकी सुंदर आणि अगदीच गावाकडच्या चवीची भाजी बनून तयार होते गावठी स्टाईलने. तर नक्की करून बघा मैत्रिणींनो, खूप सुंदर अशी भाजी बनते. आणि शेवगा बटाटा हे कॉम्बिनेशन तर खूपच बेस्ट आहे. तर नक्की करून बघा. आता उन्हाळ्यात भाज्यांना काही सुचत नाही ना, त्यावेळेस नक्की बनवून बघा. आता इथे आपले शेंगदाणे भाजून झाले, कांदा भाजून झाला आहे. आता टोमॅटो भाजून घेत आहे मी, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. त्यानंतर लसूण आणि अद्रक ते सुद्धा भाजून घेत आहे. आपल्याला हे सर्व छान असं भाजून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला शेवगा आणि बटाटा हे सुद्धा थोडंसं तेल घालून आपल्याला छान असं वाफवून घ्यायचं आहे, साधारण 5 ते 7 मिनटं. बघू शकता इथे छान वाफून तयार आहे. आता आपण वाटण तयार करून घेणार आहोत. वाटणसाठी इथे मी खोबऱ्याचं कूट सुरुवातीला घालून घेते. माझं खोबऱ्याचं कूट रेडी असतं, तर तुम्ही करून ठेवा. नसेल तर अख्खं खोबरं घेतलं तरी चालतं. आता इथे आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, ते सुद्धा घालून घेणार आहोत. आणि याचं प्रमाण तुम्ही तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता. त्यानंतर आपण तीळ घालून घेणार आहोत. इथे फुटाणे घेतले मी 1 ते 1.5 चमचा. बघू शकता हे सर्व वाटण आपण तयार करून घेणार आहोत. तर इथे छान अशी पावडर तयार आहे आपली. तर नक्की करून बघा मैत्रिणींनो. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करा. त्यानंतर इथे आपण कांदा, जे ओलं वाटण आहे ना, ते तयार करून घेणार आहोत. तर कांदा घातला आहे मी इथे. त्यानंतर टोमॅटो घातला आहे, आलं लसूण घातलेलं आहे. हे पण छान असं आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. त्यानंतर आता इथे मी तीच कढई घेतलेली, ज्याच्यात आपण सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे ना, तीच कढई घेतलेली आहे. त्यात आपण 2 चमचे तेल घालून घेणार आहोत. आणि आता इथे आपण फोडणी देणार आहोत. तर अजिबात जास्त भांड्यांचा तामझाम न करता खूप सुंदर अशी चवीची भाजी बनते. तुम्ही ही अगदी पाहुणे आले ना, ऐनवेळेसुद्धा बनवू शकता, इतकी छान बनवून तयार होते. त्यानंतर आपण जे ओलं वाटण होतं ना, तर ते आपण सुरुवातीला तेलामध्ये घालून घेणार आहोत. आणि जी आपण पावडर तयार करून घेतलेली होती ना सुक्याची, तर ते आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही. त्यानंतर इथे मी लाल तिखट घालून घेतले 1 चमचा काळा तिखट घातलेला आहे. थोडीशी हळद घालून घेतलेली आहे. तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घेऊ शकता. त्यानंतर इथे आपण गरम पाणी घालून घेणार आहोत. तर आपल्याला ह्या भाजीसाठी गरमच पाण्याचा वापर करायचा आहे. सुरुवातीला मी थोडंसं पाणी घालून घेत आहे, कारण भाजीला रंग छान येतो. तर ह्या पद्धतीने आपल्याला छान अशी फोडणी तयार करून घ्यायची. बघू शकता तुम्ही मैत्रिणींनो. त्यानंतर ह्या फोडणीमध्ये आपण जे वाफवलेला शेवगा आणि बटाटा होता ना, तो आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचे. साधारण 2 ते 3 मिनटं छान असं परतून घ्यायचे. आणि अजून एक मैत्रिणींनो, तुम्हाला मसाले जे आवडत असतील ना, ते तुम्ही ह्याच्यात घालू शकता. तुमच्याकडे जेही मसाले अवेलेबल असतील, गरम मसाला, काळा मसाला, लाल तिखट, तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता ह्याच्यात. आणि तुमच्या आवडीच्या प्रमाणानुसार घालू शकता. तर बघू शकता छान असं आपला मसाला छान असा मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत. आणि इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत, कारण आपल्याला ह्या भाजीला जास्त वेळ नाही लागत, अगदी 10 मिनटात बनून तयार होते. आपण शेवगा वाफवलेला असतो, बटाटा वाफवलेला असतो, म्हणून आपल्याला 5 मिनटं फक्त उकळू द्यायची भाजी. तर बघू शकता इथे छान अशी आपल्या भाजीला उकळी येत आहे. तर खूप सुंदर बनवून तयार होते ही भाजी. तुम्ही पोळीबरोबर, भाकरबरोबर किंवा नुसत्या भातासोबतसुद्धा खाऊ शकता. इतकी सुंदर अशी बनवून तयार होते. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहतात मला नक्की कमेंट करा. आणि भाजी कशी झाली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कशी बनवता शेवगा भाजी ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर बघू शकता इथे छान अशी आपल्या भाजीला उकळी आली आणि ह्या पद्धतीने आपण उकळून घेणार आहोत. तर आता पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता बघू शकता छान अशी आपली भाजी बनवून तयार आहे. तर करून बघा, खाऊन बघा. स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.